हे ताई, हे मुलींनो, दादा, तुम्ही माझे बाप आहात, तुम्ही माझे भाऊ आहात, माझ्या आई आहात, तुम्ही माझ्या बहिणी आहात. ऐका रे, 100 एकराचा बागायतदार होता माझ्या शेजारी, पलीकडून गाव आहे. कसल्याच प्रकारची कमतरता नव्हती. 100 खानाचे 2 वाडे होते. किती? आनंद महाराज 2 वाडे होते. बाप्पा, माऊली, दादा, कसल्या प्रकारची कमतरता नाही. गावात भांडण झालं का मिटवायचं कार्य तो करायचं. वय काहीच नाही. करताना बांड 42-43 वर्षाचा. शांत राहा रे, शांत राहा म्हणलं, शांत. तरणा बांड 42-43 वर्षाचा महाराज. काय कसल्याच प्रकारचं वय नाही. 100 एकर ऊस असायचा, 50 एकर केळी, 50 एकर भाजीपाला, 200 एकर जमीन. गावामध्ये भांडण झालं, मिटवायचा. गोरगरिबाचं लग्न असेल, त्या पोरीचा जर बाप आला ना, तो जर म्हणला ना, दादा पोरीचं लग्न आहे, तो म्हणायचा आपल्या वाड्यापुढे लावू, अन्नदान करायचं. 32 का 33 लग्नाचे अन्नदान करणार पोरगा. 32 ते 33 लग्नाचे अन्नदान करणारा माणूस. कसल्या प्रकारची कमतरता. गावात भांडण झालं, फोनवर मिटायचं. भांडू नका म्हणायचं, हे करून घ्या. भांडू नका म्हणायचा, हे करायचा तो. महाराज, घडून येते घडलं. एका फोनवर आमदार खासदाराचे काम करून टाकायचं गावामध्ये. याच्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित. पण काही काही राजकारण लोक म्हणले, अरे आपल्याला तर कोणी विचारी ना, मग याचा काटा काढा. ऐका बरं का तरुण मित्रांनो, तुमच्याकडे कोणतंही पद नसताना तुमच्या घरात जर जिल्ह्याचा माणूस येत असेल तर समजायचं तुम्ही पॉवरफुल माणसं आहात. आणि अशा लोकांनी जरा सांभाळून राहा, ज्यांना राजकारणाचं काही घेणं देणं नाही, पण तुमचा शब्द राजकारणी पडू देत नाही. तुम्ही सांगताल ते तयार आहेत आम्ही करायला. अशा माणसाने जरा व्यवस्थित राहा, नाही तुमचं वाटोळं करायला काही वेळ नाही लागायचं. महाराज, त्या पोराचं तसं झालं. आई जो भांडण मिटत होता, गोरगरिबाचं काम सहज करून देत होता, त्याला दारूचं व्यसन लावायला सुरुवात केली. दारूच्या व्यसनामध्ये नशा धुंद होत असताना मायबापांनो एक दिवस त्याला पत्त्याच्या डावावर बसवलं. ही सत्य घडलेली घटना आहे. आणि पत्ते खेळून खेळून पैसे सगळे संपले. आबा, आता काय करायचं. आणि त्याच्याबरोबर काही जण लोक होतेच खड्ड्यात घालणारे, पण कळून देत नाहीत बरं. आपल्याला भावऱ्यात उडी मारायला लावते आणि चांगलं पावता येतो म्हणते. भावऱ्यात बुडायचं काम करायला होते. महाराज, पैसे संपले आणि त्याच्या तुकड्यावर जगणारा माणसं म्हणायला लागले, पैसे नाही तर इथं बसायचं नाही. याला इथं हाट झालं. अरे माझ्या तुकड्यावर जगणारा तू, माझं खरकट खाऊन मोठं झालेला तू, आणि मला म्हणतो पैसे नाही तर इथं थांबायचं नाही. पैसे लागतात त्याला बागतदाराला राग आणून द्यायचा होता. ते म्हणले पैसे नाही, 200 एकराचा बागतदार आहे. कोण म्हणतं पैसे नाही? अरे म्हणले तुझ्या खिशात आहेत का आता? ते म्हणले नसले तरी जमल. 1 एकर जमीन डावावर लावायला लावली. 1 एकर लावली. नशेमध्ये होतं. आता जमीन गेली 7 एकर त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी त्या जमिनीच्या आशानं पुन्हा दारू पिऊन डावावर बसला. दुसऱ्या दिवशी गेली 7 एकर, 14 एकर. माई, एकाच महिन्यात 200 एकर जमीन आणि 2 सागवानी खानाचे 100 खानाचे वाडे डावावर संपून टाकले. पोरांनो, बांगल्याचं सफर झालं. दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालं, डॅमेज झालं. दवाखान्यात जायला पैसे नाही. सडून मेलं. ग्रामस्थांनी वर्गणी गोळा केली आणि त्याचं मढ जाळलं. मढ जाळायला पैसे नव्हते गुरुजी महाराज. आणि जे ते ज्याच्या त्याच्या घरी गेलं. एवढा मोठा सागवानी खानाचे वाडे होते ते विकले. 200 एकर जमीन विकली. सफर झालं. सफराला दार नाही. फळी लावायची आणि आतून दगड लावायचं. आणि पाठीमागं कोण होतं? त्याची बायको, 7 वर्षाचं पोरग आणि 3 वर्षाची पोरगी होती. आपल्या धर्मामध्ये रीत आहे, आजूबाजूची माणसं भाकरी घेऊन येतात माणूस मेल्यानंतर, बरोबर आहे का?
मग शेजारच्या पाजारच्याने 1 दिवस 2 दिवस 3 दिवस भाकरी आणल्या, चौथ्या दिवशी कोणीच नाही आणल्या. घरामध्ये चिमणी जरी कोकून गेली तरी दाना मिळणार नाही, एवढी भयान परिस्थिती दारुड्याने करून ठेवली होती. त्या घरातलं लेकरू भुकेनं व्याकुळ झालं, आईजवळ गेलं. आईला फक्त म्हणत होता, आई भूक लागली का? ती 3 वर्षाची पोरगी, तो तुमच्या घरी येईल, देव तुमच्या घरी येईल. आणि मग तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी काय मारा, आपापले निष्पाप हात वरती करा बरं, मला एकदा बघू द्या. सर्वांनी करायचे, सर्वांनी. जो करील माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला कवटाळी. एक सूर एक तालावर एक लय होण्याचे. देवा तुझ्या दरबारामध्ये ज्याचे ज्याचे हात वर आहेत त्या त्या हातावर आरोग्य रेषा, धन रेषा चांगली दे. एक टाळी वाजून भजन करायचं. काय भारी वाटते, वा वा, पंढरपूर सारखं कीर्तन चालू आहे असं वाटतंय. एका सुरात विठोबार कुमारी, विठोबार